आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। रवींद्र डोळस यांच्या हकालपट्टीचे आदेश काही तासामध्येच मागे। ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊतांच्या सहीने हकालपट्टीचे आदेश मागे। पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत केली होती कारवाई, मात्र गैरसमजुतीमधून आदेश दिल्याची नवीन पत्रामधून माहिती। रवींद्र डोळस पुन्हा एकदा ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक राहणार। इंडियाज गॉट टॅलेंटच्या स्पर्धकांनाही आरोपी करण्याची तयारी। अश्लील टिप्पणी केली असल्यास स्पर्धकांना सुद्धा आरोपी करा। समय रैनाच्या शोबाबत सायबर विभागाचं स्पष्टीकरण। इंडिया गॉट टॅलेंट कार्यक्रमाच्या विरोधात मनसे आक्रमक। अश्लील कार्यक्रमांवर तात्काळ बंदी घाला आणि कडक कारवाई करा, अन्यथा उग्र आंदोलन करणार। मनसेचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन। तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला तडे गेल्यामुळे पुरातत्व विभाग कामाला। मंदिराचा पाया आणि भूगर्भातील स्थितीची करणार तपासणी। विशेष निधीची तरतूद। शिर्डीमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये साई परिक्रमा महोत्सव। पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये परिक्रमेस सुरुवात। अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना मिळणारी मुभा मनमानी नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। उमेदवारांसाठी मर्यादा नसण्याला विरोध करणारी याचिका कोर्टाने फेटाळली। अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून वाशी टोल नाक्यावर दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी। दुधामध्ये भेसळ आढळल्यास कडक कारवाई करणार। नरहरी झिरवाळ यांचा इशारा। जी लोकांमध्ये एक चर्चा आहे कायमस्वरूपी का दुधात खूप मोठा भेसळ आहे। महाराष्ट्रात येणारं दूध म्हणजे मिळणारं दूध आणि प्रत्यक्ष विक्री होणारं दूध याच्यात फार मोठा फरक आहे। तर बघू बरं काय नेमकं आहे। मद्यपिना दरवाढीची कीक बसणार। तिजोरीवर आर्थिक ताण कमी करण्यासाठी अर्थसंकल्पात दारूवरील कर वाढवण्याच्या हालचाली सुरू। एसटी महामंडळाच्या 3360 एकर जमिनीचा विकास करण्यासाठी सरकारकडून विकासकांना आमंत्रण। सरकार लवकरच 150 ते 160 निविदा काढणार। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती।